सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ हा आपला 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार कसे करायचे याच्यावरती आहे. खूप जणांना प्रश्न पडतो की याचे नियम काय आहेत, काय करायचं. मला DM आलेत, व्हॉट्सअपला मेसेज पण आलेत, म्हणून हा व्हिडिओ आज बनवते आहे मी. तर संकल्पासहित आपल्याला गुरुवार करायचे. गुरुवारी महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरुवात करायची आणि पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे. तर संकल्प प्रत्येक गुरुवारी करायचा का? तर नाही, गुरुवारी फक्त पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे, बाकी गुरुवारी नाही करायचा. आणि आपली पूजा वगैरे छान करायची, स्वामींना नैवेद्य दाखवायचा, पूजा मांडायची त्या दिवशी. आणि दिंडोरी केंद्रातून एक स्वामी सारामृत येतं आणि अक्कलकोटच्या स्वामींचंही एक सारामृत येतं. तर दिंडोरीमधलं जरा छोटं आहे, सोप्या भाषेमध्ये आहे, आणि अक्कलकोटचं असं मोठं आहे. तर तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल किंवा जे तुम्हाला जमेल ते दोघांपैकी कुठलंही तुम्ही पठण करू शकता. 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे शक्य असल्यास. काही लोकांना शक्य नाही होत, लहान मुलं असतात किंवा काय, एकदा केलं तरी चालेल. आणि 11 वेळा माळजप करायचा आहे. बघा, आपल्याला जशी जमेल ना तशी ती सेवा करायची. वेडी वाकडी सेवा ही देव मान्य करतो. आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांची सेवा हे देव भक्त कुठल्या शुद्ध अंतकरणानं करत आहे हे त्यांना खूप पुरेसं असतं. म्हणून घाबरायचं नाही की माझ्याकडून ही चूक घडेल किंवा ती घडेल. नाही, तुम्ही छान मनाने पूजा करा, देव मान्य करणार. आणि आपल्याला म्हणतो आपण की 3 महिन्यामध्ये 9 गुरुवार कंप्लीट होतील किंवा 3.5 मध्ये 11, पण नाही, आपल्याला प्रॉब्लेम असतात, अडीअडचणी असतात, गुरुवार वाढत जातात. तर आपण सुरुवात केल्यापासून शेवटच्या उद्यापनापर्यंत नॉनव्हेज पूर्णपणे बंद, नॉनव्हेज खायचं नाही. आणि ब्रह्मचार्याचं पालन हे फक्त गुरुवारी करायचं आहे. छान संध्याकाळी स्वामींची आरती वगैरे गुरुवारची करा. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर मला नक्की DM करा, मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देईन. जेवढं मला माहिती आहे किंवा मला जमेल तेवढं मी नक्कीच सांगेन. आणि उद्यापनाचा ही व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन. श्री स्वामी समर्थ.